नम्र विनंती की त्यांनी विद्येची देवता माता सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. स्वागतम सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताने करूया. सर्वांनी कृपया स्वस्थानी उभे राहावे.
स्वाभिमानाची विद्याच्या पश्चिमाला विठ्ठलाच्या धामाने निघाला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही कल्पनाने सर्वांनी स्थानापन्न व्हावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंग्रजी कालगणनेप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात अगदी उत्साहाने साजरी केली जाते. आज सिपेंडीरार महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे आयोजित शिवजयंती कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध इतिहास शिक्षक आशिषजी भारतवंशी सर, महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर, महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर सुनीता पांडे मॅडम, तसेच समस्त वरिष्ठ प्राध्यापक, अंशकालीन प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रज्ञा राजेश निनावे आपणा सर्वांचे आजच्या शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शब्दसुमनांनी स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील आपणा सर्वांकरिता प्रेरणादायी उत्सव. हा दिवस केवळ रयतेच्या राजाची जयंतीच नसून स्वराज्य, स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाचे स्मरण करून देणारा विशेष दिनविशेष. परकीय सत्तेच्या राजवटीत आपल्या प्रजेवर अन्याय होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रजेच्या कल्याणार्थ आदर्श प्रशासन उभे केले. अष्टप्रधान मंडळाद्वारे न्यायपूर्ण आणि पारदर्शक कारभार चालविला. शेतकरी, सामान्य जनता आणि स्त्रियांचे संरक्षण हे ज्यांच्या राज्यकारभाराचे प्रांजळ ध्येय होते, अशा महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वास मानाचा मुजरा. शिवरायांचे विचार केवळ इतिहासाच्या पुस्तकात वाचण्यापुरते मर्यादित नसून ते जनामनात आचरणात आणण्याचेही आहेत. याचे स्मरण करता स्वराज्याची ज्योत पेटविली शिवांच्या उदयाने, मावळ्यांच्या रक्ताने फुलली मातृभूमी अभिमानाने. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्याकरिता मी आदरणीय डॉक्टर सुनीता पांडे मॅडम यांना इथे सविनय आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य कुलकर्णी सर, आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आशिषजी माकडे. भारतवंशी जो शब्द आहे हा मला आजच कळला. त्याच्यामुळे मला काही असं विशेष काही माहिती नव्हतं की बाबा ते भारतवंशी लावतात. पण आमच्या इथे जे सावरकर सर आहे त्यांनी सांगितलं की नाही, ते भारतवंशी लावतात आजकाल म्हणून. शिवजयंती उत्सव जो आहे हा शिवजयंती उत्सव आपण आपल्या महाराष्ट्रात असो, भारतात असो, सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रावर असो की भारतावर शिवाजीचे फार मोठे उपकार आहे की आपण जे काही दिसतो, जे काही आपण हिंदू लोक दिसतो, ती शिवाजींची कृपा आहे. कारण जे 17वं शतक जो होतं, ज्यावेळेला 1630 ते 1680चा हा जो कार्यकाल आहे, त्यावेळेला आपल्या देशाची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जी आहे, थोडक्यात बोलते, महाराष्ट्रात जे एकीकडे आदिलशाही आहे, निजामशाही जे शिवाजीच्या जन्मानंतर एका अर्थाने नष्ट झाली होती. 1636ला शहाजीराजांनी निजामाला वाचवायचा प्रयत्न केला, पण ती 1636ला पूर्णपणे संपली. आणि त्यानंतर असं सांगतात की बा एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि वरती मोगलशाही, अशा सगळ्या याच्यात महाराष्ट्र जो होता भरडत चालला होता. महाराष्ट्र असो की भारतच भरडत चालला होता की कुठून कोणाची टोळधाडी आणि कोणत्या पिकावरून जाईल आणि बोलायला कोणी त्राता नव्हता. विजयनगरचं साम्राज्य 1565ला समाप्त झालं होतं. अशा वेळेला
जिजाबाईंनी शिवाजीराजांना तयार केलं आणि 1674ला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याचा डंका, म्हणजे 1565 नंतर जवळपास 110 वर्षानंतर 1674ला पहिल्यांदा शिवाजीचा राज्याभिषेक झाला. अशा सर्व परिस्थितीत शिवाजी जे आहे, शिवाजी घडत गेले किंवा आपल्याला आपल्या राष्ट्राला घडवल्या गेलं. शिवाजी महाराजांनी जे घडवलं, माझ्यापेक्षा आशिषजी आपल्याला चांगलं सांगतील. तर या प्रसंगी मी आशिषजींचा जो परिचय करून देते, तो माझा परिचय असा आहे किंवा हे ज्या वेळेला माझी मुलगी आविष्कारला गेली होती तेव्हा आशिषजी सोबत होता, त्याच्यामुळे आशिषशी तेव्हा परिचय झाला. नंतर हळूहळू आशिषला आम्ही पहिल्यांदा आमच्याच महाविद्यालयात बोलवलं होतं, शिवजयंतीसाठीच बोलवलं होतं आणि जवळपास आता 12-13 वर्षानंतर परत एकदा ते आपल्या इथे येतात आहे. आता युट्यूब त्यांचे युट्यूब शिक्षक झाले आहेत आणि बऱ्याच म्हणजे त्यावेळेला त्यांचं जे हे पाहतो, काय म्हणता तुम्ही, व्हॉट्सअपवरचे फॉलोअर्स वगैरे स्टेटस पाहतो, त्यावेळेस स्टेटस पाहिल्यानंतर लक्षात येतं की आता बरेच मोठे व्यक्ती झालेले आहेत. म्हणजे सोमलवार शाळेचा हा विद्यार्थी मला वाटतं हिस्लॉप कॉलेजला होते, आपल्या इथे जेव्हा भाषण द्यायला आले होते तेव्हा ते फक्त BA फायनललाच होते आणि तेव्हा त्याच्यापासून त्यांचं जे काय असेल ना सुरू झाला, कार्यकाळ सुरू झाला, आज बऱ्याच मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचले. आजच्या प्रसंगी मी कुलकर्णी सरांना आणि आशिषजींना विनंती करते की आपण शिवाजीराजांना फुल झालंय का, पुष्पार्पण झालेलं आहे, तर आपण माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिथी देवो भव. आजच्या कार्यक्रमाच्या स्वागताकडे आपण वळूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांचं पुष्प देऊन स्वागत गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रेरणा रत्नपारखे मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय सुप्रसिद्ध इतिहास शिक्षक आशिषजी भारतवंशी सर यांचं स्वागत तथा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अजय कुलकर्णी सर तथा विभाग प्रमुख इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता पांडे मॅडम यांनी करावं अशी विनंती. धन्यवाद. कार्यक्रमास उपस्थितीस लाभलेले महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य यांचं स्वागत महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक आदरणीय डॉक्टर विनोद डोंगरवार सर यांनी पुष्प देऊन करावं अशी त्यांना विनंती. धन्यवाद सर. शिवजयंती कार्यक्रमास लाभलेले आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय आशिषजी भारतवंशी सर यांना मी सविनय व्याख्यान पुष्प गुंफण्याकरिता आमंत्रित करते. मंचावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य कुलकर्णी सर, आदरणीय पांडे मॅडम आणि माझ्या पुढे उपस्थित तमाम असा म्हणणार नाही मी, माझ्या पुढे उपस्थित हा सगळा श्रोतागण. शिवव्याख्यान आम्ही महाराष्ट्रात देतो, भारतात देतो. भारतात देत असताना आम्हाला असं अपेक्षित असतं की समोर एक मोठा तरुण वर्ग बसलेला असावा आणि तरुण वर्गाला तुम्ही व्याख्यान देताय तर मग ती अग्नी, ती ज्योत त्यांच्यामध्ये पेटावी आणि येणारं भविष्य टळावं. आज इथे प्रामुख्याने प्रौढ वर्ग आहे. प्रौढ वर्ग किंवा मध्यम वर्गातले लोक जास्त आहेत. मग मी त्यांना काय सांगावं किंवा शिवचरित्रातनं त्यांनी काय शिकावं. आता सुनीता मॅडम
जसे बोलून गेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी शहाजीराजांनी पुण्याच्या परगणामध्ये किंवा निजामाला गादीवर बसवायचं स्वप्न बघितलं, नंतर जिजाबाईंनी ते स्वप्न शिवाजी महाराजांच्या मनात पेरलं. एक लक्षात घ्या, शहाजीराजे हे जे कॅरेक्टर आहे खूप अंडर एस्टिमेट झालेलं कॅरेक्टर आहे महाराष्ट्राच्या इतिहासात, संपूर्ण भारताच्या इतिहासात. म्हणजे मी वक्त्यांना कधी कधी असं सुद्धा बोलताना बघितलं की शहाजीराजे हे आदिलशाही करता काम करायचे, मग शिवाजी महाराजांवर जे संस्कार झाले ते संपूर्णतः जिजाऊंचे झाले. एक लक्षात घ्या, स्वराज्याचं मूळ स्वप्न हे शिवाजी महाराजांचं नव्हतंच. स्वराज्याचं मूळ स्वप्न हे शहाजीराजांचं होतं. आज मी इथे बोलत असताना आज मला इकडे बोलवलं आहे, तर माझ्या आयुष्यातले काही वैयक्तिक प्रसंग सुद्धा तुमच्या पुढे मी ठेवणार आहे. कारण हे जे कॉलेज आहे, माझ्या आयुष्याच्या वक्तव्याची सुरुवात म्हणजे संमेलनांमध्ये किंवा चौकामध्ये किंवा शिवजयंतीला लोकांपुढे माझी सुरुवात जरी दुसरीकडनं झाली असली तरी अकॅडमिक क्षेत्रामध्ये, कारण कॉलेजमध्ये जाऊन वक्तव्य देणं आणि कॉलेजमध्ये जाऊन व्याख्यान देणं याला एक वेगळं महत्व असतो, त्याला दर्जा आहे. माझी जी सुरुवात झाली ती याच कॉलेजमधून झाली. कुठेतरी एक लहानशी रूम होती वरती, आम्ही जवळजवळ 60-70 मुलं बसलेली होती, तिथे माझं व्याख्यान झालं. मी तेव्हा ही गोष्ट जवळजवळ 2017ची आहे, 17-18ची असावी, 19 मी BA फायनलला होतो. बरोबर, मी सगळ्यांना सांगितलं, म्हटलं माझं व्याख्यान आहे, अकॅडमिक व्याख्यान आहे, पहिलं व्याख्यान आहे, कॉलेजमध्ये मोठं होणार आहे. या सगळे माझ्या मित्रांपैकी तिथे कोणी आलेलं नव्हतं. लक्षात घ्या, सगळ्यांना सांगितलं, मित्रांपैकी कोणी आलेलं नव्हतं. मी मित्रांपैकी मुद्दाम म्हणतोय, का म्हणतोय आता लक्षात घ्या. मी या बाजूनी व्याख्यान देऊन राहिलेलो होतो, इथे पूर्ण लोक बसलेली होती. बाहेर दरवाजाचा एक मुलगा 15-20 वर्षानंतर, 15-20 मिनिटानंतर एक मुलगा खुर्ची लावून बसलेला होता. तो माझ्यासोबत तेव्हाही होता, तो माझ्यासोबत नंतरही राहिला. आता जवळजवळ काल मी एका प्रसिद्ध युट्यूबर आहेत रणवीर अलाहाबादिया म्हणून, बिअर बायसेप्स, खूप मोठं चॅनल आहे त्यांचं. आता माझा लेटेस्ट त्यांच्याबरोबर एक पॉडकास्ट झाला, तर खूप कौतुक वगैरे सगळं सुरू आहे. तो तिथेही होता. मी ठिकठिकाणी टेडेक्सला गेलो, तो तिथेही होता. मोहनजींचा आता कार्यक्रम झाला मुंबईला, मी तिथे गेलो, सगळे कौतुक करतात, तो तिथेही होता. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा माझ्या आयुष्यात काहीच नव्हतं तो तेव्हाही होता, तो आजही समोर बसलेला आहे. ऋग्वेदची गोष्ट करतो मी. कसं असतं एक लक्षात घ्या, मी नाव कमवलं, वैभव कमवलं, हे सगळं नंतरचं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुंजी जर कोणी असेल तर मी ऋग्वेद कमवला, मी माझे मित्र कमवले. मी का सांगतोय, सीपीएन बेरार हे जे कॉलेज आहे, माझ्या आयुष्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये बहुतांश वेळा असं होतं, नाही गरज नाही, हे नेहमीच आहे आमचं. बहुतांश वेळा असं होतं की आम्हाला सामाजिक जीवनात जात असताना, आता माझ्या घरी काही असा वारसा वगैरे नाहीच आहे. मी शहाजीराजांचं तुम्हाला उदाहरण देतो. आता लक्षात घ्या, माझ्या घरी काही व्याख्यानाचा वारसा नाहीये, माझ्या घरी वक्तृत्वाचा वारसा नाहीच आहे, आणि बहुतेक तरी माझ्या घरातला पहिला वक्ता मीच असावा, किंवा 2-3 पिढ्यांपुढे मागे असेलही, मला माहिती नाही. मग सामाजिक जीवनात जात असताना, तुम्हाला राजनैतिक लोकांबरोबर उठताना बसताना आपल्याला नेहमी काही गोष्टींची गरज असते. अशा वेळी तुमचा बायोलॉजिकल फादर तिकडे येत नाही कधीच, जर त्यांचा तो पिंड नसेल. मग अशा वेळी तुम्हाला काही अशा लोकांची गरज लागते की ज्या लोकांनी ते मंच गाजवले, त्या लोकांना ती गोष्ट माहिती आहे. मी सर तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्हाला ही गोष्ट खात्री तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही. 1990, 1992, 1993 ज्या काही इथे स्टुडंट इलेक्शन्स व्हायचे, तेव्हा माझ्या सामाजिक जीवनामध्ये माझे जे गुरु आहेत, ऍडव्होकेट मदन सेनाड, त्यांनी या कॉलेजला, एबीव्हीपीच्या मंचाला प्रचंड गाजवलेला आहे. त्यांची सुरुवात देखील या कॉलेजमधनं झालेली आहे. तर एखाद्या गुरुनी सुरू करावी, त्याच्या शिष्याने सुद्धा इथून सुरू करावी. त्यांचाच मुलगा हा माझा चांगला मित्र असावा,
आणि मी इथे बसावं, हे किती मोठं भाग्य लागतं या सगळ्या गोष्टींना. शहाजीराजांनी बघितलेलं स्वप्न हे शहाजीराजांनी पूर्ण संपूर्ण केलेलं नाहीये. स्वराज्याचं स्वप्न त्यांचं आहे, पूर्ण करायला छत्रपती शिवाजी महाराज आलेत. पण छत्रपती शिवाजी महाराज एकटे ते स्वप्न पूर्ण करू शकले का? नाही. त्यांच्या बरोबर त्यांचे सवंगडी आहे. म्हणजे सिंहगड, कोंढाणा मला घ्यायचंय, आणि कोंढाणा घेत असताना तानाजी तिथे येऊन सांगताय की मी ती हळद असते, ती हळद तुम्हाला पिंडावर टाकायची असते. जसं मुसलमानांमध्ये ती प्रथा असायची की ते विडा उचलायचे. तानाजीने सांगितलंय की मी जाणार, मी ते स्वतः करून येणार, मी स्वतः पेलणार. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आज तानाजी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये अमरत्वाला पोहोचले. पण ते स्वप्न छत्रपतींचं नव्हतं, ते स्वप्न शहाजी राजांचं होतं की स्वराज्य निर्माण व्हावा. एक लक्षात घ्या, आज इथे प्रौढ वर्ग आहे, मग त्यांनी विचार करावा की आम्ही काय शिकणार नाही. एक लक्षात घ्या, काही काही स्वप्न इतके मोठे असतात की ते एक जनरेशन कधीही पुढे नेऊ शकत नाही. आपण गेलो तरी आपल्याला माहिती पडणार नाही की ते स्वप्न पूर्ण झालंय की नाही झालंय. पण तुमचं काम आहे की त्या स्वप्नाची जी काही पेरणी आहे ती तुम्हाला करून जायची आहे. मी एक गोष्ट नेहमी सांगतो की बाजीराव जे झाले, बाजीराव बल्लाळ जे झालेत, बाजीरावपेक्षा बाजीरावचे घोडे जे पूर्ण भारतामध्ये त्यांनी नर्मदा तापीचं पाणी पिलेलं आहे, पण ते घोडे जात असताना ते घोडे ज्या रस्त्यावरून गेले ते रस्ते बनवणारे बाळाजी विश्वनाथ आहेत. कारण जी प्रथा पेशवाई सुरू झाली, पेशवा आधी होते, पण भारताच्या नक्षावरती, भारताचा नक्षा अटक ते कटक रेखण्यामध्ये जी शासकीय पद्धत, जी युद्ध पद्धत सुरू करण्यात आली, जे रस्ते बनवण्यात आले, ज्याच्यावरनं बाजीरावांचे घोडे धावले, ते रस्ते बाळाजी विश्वनाथांनी बनवलेले होते. बाळाजी विश्वनाथ कधीतरी आपल्या आयुष्यात हरले असतील, शहाजी राजे आपल्या आयुष्यात हरले असतील, शहाजी राजे आपल्या आयुष्यात हरले, बाळाजी विश्वनाथ आपल्या आयुष्यात हरले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे जिंकायलाच पैदा झाले होते. अपने बच्चों के लिए यदि कुछ करना है, आपल्या मुलांसाठी जर काही करायचं आहे, एक स्वप्न त्यांना नक्की द्या और कोशिश करो कि यदि वो सपना आपका पूरा नहीं होता है तो जो हार मेरे बच्चे के नसीब में आ सकती है वो हार मैं अपने हिस्से में ले लूंगा. माझ्या बाबांना जर तुम्ही कधी बघितलं, माझे बाबा साध्या माईकवर काय 10 लोकांमध्ये उभं राहून ते बोलू शकणार नाही. ही इज जस्ट सेकंड इयर पास आउट, म्हणजे पास आउट ही नाही, कॉलेज ड्रॉप आउट. बट सी व्हॉट ही हॅज क्रेव्ड आउट ऑफ मी, ही हॅज कार्व्ड आउट ऑफ मी. माझ्या बाबांनी मला जिंकायलाच पैदा केलेला आहे. माझ्या आयुष्यामध्ये येणारं सगळं जे काही पराभव आहे ते त्यांच्या आयुष्यात गेलाय. बाप का काम होता है कि वो अपने बच्चे को जीतने के लिए ही पैदा करे, उसके नसीब की हार वो अपने हिस्से में लेता है. मुळात शहाजी राजांचं ते महत्व आहे. म्हणजे बाहुबली मूवी तुम्ही जर बघितला असेल तर बाहुबली मूवी मध्ये एक सीन आहे, त्या सीन मध्ये दुसऱ्या पिक्चर मध्ये, दुसऱ्या पार्ट मध्ये, त्याच्यामध्ये तो धरणाचे दरवाजे तोडतो. हे युद्ध मुळात शहाजीराजांचं आहे. म्हणजे भातेवाडीला निजामशाहीमध्ये काम करत असताना जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं, ते मुघलांचं आक्रमण झाल्यावर भातेवाडीमध्ये जवळजवळ 2 किलोमीटरवर मुघलांची समस्त आर्मी, समस्त सेना तिथे उभी आहे. ही जेव्हा शहाजीराजांना कळालं, मलिक अंबर हा सेनापती होता तेव्हा निजामांचा, त्याचं वय वर्ष 70, सगळी कारकिर्दी, सगळा भार हा शहाजीराजांच्या खांद्यावर होता. शहाजीराजांना जेव्हा हे कळालं की 2 किलोमीटरवर मुघलांची सगळी सेना तिथं उभी आहे, शहाजीराजांनी सांगितलं इथनं वर 2 किलोमीटरवर एक धरण आहे, आपण ते धरणच फोडून टाकू. ते धरण फोडलं गेलं, मुघलांची सगळी सेना वाहून गेली. ते युद्ध टळलं, ते युद्ध झालंच नाही. त्या युद्धाचा सीन हा बाहुबलीमध्ये घेतलेला होता. महाराजांच्या प्रत्येक गडावर
एक बांध असायचा. म्हणजे गनिमांची सेना ही जर का गडकोटावर येत आहे तर जवळ येऊ द्यायचा आणि मग तो बांध सोडायचा. सूक्ष्म पद्धतीने बनवलेला चित्रपट आहे तो. म्हणजे आज तुम्ही जेव्हा मुलांना एखादी गोष्ट शिकवताय ते शिकवत असताना बारकाईने सामाजिक जीवनामध्ये लिहिलेले लेख किंवा त्या लेखातून निर्माण केलेले चित्रपट हे सुद्धा आपल्या इतिहासातनं कसं प्रेरणा घेत आहे. कारण इथं बसलेला प्रत्येक मुलगा, म्हणजे मी युपीएससी द्यायचा माझा विचार होता कधीतरी. मी युपीएससी देत होतो. देता देता मी शिक्षणात गेलो. शिक्षणात देता देता नशीब अहोभाग्य माझं की छत्रपतींचा इतिहास हा मला समस्त भारताला सांगायचा मला तो मान मिळाला. पण इतिहास शिकवताना किंवा एखादी गोष्ट शिकवत असताना शिक्षकांनी हे लक्षात घ्यावं की सामाजिक जीवनामध्ये येत असलेल्या दैनंदिन प्रसंगामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे, बाळाजी विश्वनाथ, बाजीप्रभू हे मुलांना कसे शिकवू शकतो ते महत्वाचं आहे. किंवा तो बाहुबली मधला तो जो प्रसंग सुद्धा जो आहे त्या प्रसंगामध्ये सुद्धा ती जी जागा दाखवली त्यांनी कुंतल राज्य दाखवलेलं आहे. म्हणजे देवसेना ज्या राज्यातली दाखवली आहे तो कुंतल राज्य आहे. कुंतल राज्य हे सांगलीगडचं राज्य आहे. किंवा तेव्हा त्याचे बैल सोडल्या गेले त्यांच्या शिंगांना आग लावून तो प्रसंग सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आहे. म्हणजे शाहिस्ते खानाचे 3 बोटं छाटल्यावर शिवाजीराजे जेव्हा कात्रजच्या घाटाने पळाले तेव्हा एका बाजूने त्यांनी बैलाच्या शिंगावर आग लावून एका बाजूने सोडलेलं आहे, दुसऱ्या बाजूने ते निसटले. हेच उदाहरण कारगिलच्या युद्धामध्ये एका मोठ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा पाकिस्तानची सेना आमच्यावरून वरतून आक्रमण करत होती तेव्हा आम्ही याक त्यांचा तो काय बैल असतो तो काय असतो सांड असतो त्याच्या डोक्यावर आम्ही टॉर्च लावले आणि आम्ही सोडले. त्यांना असं वाटलं की आमची सेना येत आहे, आमची मिलिटरी, आमची आर्मी येऊन राहिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आम्ही आक्रमण केलं. म्हणजे छोटी छोटी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये कशी उतरवू शकता. महाराजांना जात पात या गोष्टी नव्हत्याच. आम्ही एक लक्षात घ्या, मी हे प्रखरपणे सांगतो. मी आडनाव भारतवंशी का लावलं? मला माझ्या मूळ आडनावाची चीड आहे, मला माझ्या मूळ आडनावापासून काही घृणा आहे असं काहीच नाहीये. लक्षात घ्या, घृणा समाजाला आहे. एखाद्या व्यक्तीची जात कशी काढायची किंवा एखाद्या व्यक्तीचं आडनाव जर समोर आलं त्या आडनावावरनं त्या माणसाला डिचवायचं कसं हे समाजाला खूप चांगल्याने माहिती आहे. बरं, मग मी कोण, माझी आयडेंटिटी काय, मी कोणाचा इतिहास सांगतोय? मी भारतात घडलेल्या महान लोकांचा इतिहास सांगतोय, या वंशामध्ये झालेल्या लोकांचा इतिहास सांगतोय. म्हणून माझं आडनाव काय? माझं आडनाव भारतवंशी, म्हणून मी ते आडनाव केलेलं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, व्यक्ती एकतर हा भारतीय सनातनी हिंदुत्ववादी असू शकतो किंवा तो जातीवादी असू शकतो. दोन्ही चालणार नाही. मग आज जर मी तुम्हाला विचारलं की सावरकरांची जात काय, तुम्ही तटकन सांगा मला, पटकन सावरकरांची जात काय. मी हॉलमध्ये विचारलं सावरकरांचा जन्मदिवस कुठला, किती लोकांना माहिती आहे? खूप कमी लोकांना. मी हा प्रश्न जेव्हा विचारतो खूप कमी लोकांना माहिती असतो. बाजीरावांची जन्मतिथी काय? बाजीरावांची जन्मतिथी कोणाला माहिती आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, पुढच्या पिढीला जर आपल्याला वारसा द्यायचा आहे तो वारसा असा द्यायचा आहे की तुम्ही सनातनी हिंदू भारतीय म्हणून उदयास या. क्योंकि जो नहीं जाती है वो जाती है और कंधों से ऊंची जाती नहीं होती. तर एक लक्षात घ्या, शहाजीराजे शिवाजी महाराज जेव्हा पुण्याच्या परगण्यामध्ये आले, मी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले सगळे किस्से तुम्हाला माहितीच आहेत, मी वेगळं काहीतरी सांगणार नाही. आपण आज एक टाइमलाईन बघू शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला. शिवाजीराजे सगळ्यात आधी पुण्याच्या परगण्यात आले. पुण्याच्या परगण्यात आल्यावर त्यांनी प्रत्येक जातीच्या मुलाला तिथे एकत्रित केलेलं आहे. जातीपाती विरहित स्वराज्य निर्माण केलेलं आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नाव स्वराज्यच का ठेवलेलं आहे? ते भोसले राज्य ठेवू शकले असते ना. महाराजांची शिकवण आहे की मी नसलो तरी चालेल, हे राज्य कुठल्या राजाचं नाही आहे, हे राज्य तुमचं स्वतःचं आहे. स्वयंचं राज्य म्हणजे स्वराज्य, स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. मी असलो नसलो तरी चालेल, मी गेल्यावर सुद्धा हे राज्य तुम्हाला पेलून काढायचं, हे राज्य तुम्हाला चालवायचं. एक लक्षात घ्या, संभाजी राजांच्या मृत्यूनंतर, राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आणि ताराराणीच्या मृत्यूनंतर योद्धे लढवय्ये राजे मराठा साम्राज्याला मिळालेलं नाहीये. तरी सुद्धा ते साम्राज्य 1818 पर्यंत शाश्वत आहे. इंग्रजांनी ज्यांच्याकडनं भारताच्या किल्ल्या घेतल्या ते मराठी आहेत. म्हणून आपण इतिहासात काय म्हणतो, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेला. जेव्हा महाराष्ट्र पडला तेव्हा राष्ट्र पडला. शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव, जिजामाता आणि इतर सगळे सवंगडी महाराजांची जडणघडण केली आहे त्यांनी. एखाद्या मुलाला जर वयोवर्ष 20-30 मध्ये तुम्हाला प्रचंड सक्सेसफुल बघायचं असेल तर त्या मुलाला तुम्हाला वयाच्या 7, 8, 9, 10 वर्षापासून तुम्हाला त्याला घडवायला सुरुवात करावी लागेल. पण ते घडवायच्या आधी स्वतःला घडवावं लागेल. कारण आज जर इथं बसलेल्या प्रत्येकाने कधी ना कधी हे वाक्य म्हटलंच असेल की आजची पिढी भरकटली, आजच्या पिढीत काही दम राहिलेला नाहीये. मग मला सांगा, तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मुलाच्या मुलांना जेव्हा साधं जेवण तुम्हाला खाऊ घालायचं असतं, मग त्याला कोकोमेलन काय दाखवता? तो जेवत नाहीये म्हणून त्याच्यासमोर आपण मोबाईल ठेवतो. विवेकानंदांनी जेव्हा शिकागोमध्ये एका वाक्यामध्ये समस्त शिकागोला टाळ्या वाजवण्यास हतबल केलं, तेव्हा विवेकानंदांचं वय किती? 24 वर्ष वय. ज्या वयात संभाजीराजे औरंगजेबापुढे उभे राहून सांगतात की मी या भगव्याचा शिपाई आहे, आणि वयोवर्ष 32च्या वयात त्यांनी बलिदान दिलेलं आहे. ज्या वयात झाशीची राणी यांनी या राष्ट्रासाठी बलिदान दिलं, त्यांचं वय अवघं 27-29 वर्ष आहे. स्वराज्याची पहिली वीट ठेवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 16 आहे. हे काय? आजकाल मुलांच्या किडण्या जर फेल होऊन राहिलेल्या आहेत, मुलांना वाईट व्यसनं लागत आहेत, त्याचे उत्तर मुलांमध्ये शोधू नका. ती पिढी तुम्ही जन्माला घातली आहे, त्याचे उत्तर मायबापामध्ये शोधा. मुलाच्या किडण्या खराब आहे, मुलाला व्यसनं लागलेले आहेत. मुलगा हा निरोगी नाही आहे, बाप काय करत होता ते बघा. स्वराज्याची जडणघडण ठेवत असताना आई जिजाऊ जेव्हा पुण्याच्या परगण्याला गेली, तेव्हा सगळ्यात आधी आळंदीला जाऊन ज्ञानोबा माऊलींची समाधी त्यांनी स्थापित केलेली आहे, परत पुनर्स्थापित केलेली आहे, शोधून काढली ती. का लक्षात घ्या, 3 गोष्टी माणसाच्या आयुष्यात, 3च गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी म्हणजे कुठल्या? तुमचं शरीर, तुमची बुद्धी आणि तुमची आत्मा. भारतीय इतिहासामध्ये इतकं फिल्ट्रेशन केलं गेलं. का केलं गेलं? कारण तुमची बुद्धी शाश्वत नव्हती, आपली बुद्धी शाश्वत नव्हती, म्हणून आपण आपला इतिहास विसरलो. आपण आपला इतिहास विसरलो, याचा फायदा इतरांनी घेतला. ज्यांचं शरीर शाश्वत नाहीये, 17व्या शतकात 16व्या शतकात त्या लोकांवर आक्रमण केले गेले. आणि ज्यांची आत्मा शाश्वत नाहीये, म्हणजे आत्मा संपलेली आहे, त्या लोकांना दुसऱ्यांना मारायची गरज नाही, ते स्वतःला संपवतात. म्हणून स्वतःला जर घडवायचं असेल, येणाऱ्या पिढीला जर घडवायचं असेल, स्वतःचं शरीर, स्वतःची बुद्धी आणि स्वतःची आत्मा, या 3च गोष्टींवर काम करा. येणाऱ्या पिढीला जाब विचारायची गरज नाही. मी आज रात्री 2 वाजता जर मी घरी आलो, माझ्या आईला अजिबात शंका होणार नाही की हा मुलगा दारू पिऊन आला आहे की कुठे व्यसन करत बसलेला आहे. माझ्या आईला एकच प्रश्न असतो, कोणत्या मित्राबरोबर होता? मोजून 3 मित्र आहेत माझे. काय करत होते?
उद्या व्याख्यान आहे का, कुठल्या सामाजिक कार्यक्रमात जायचं आहे का, एखाद वेळी जास्तीत जास्त कुठे सिनेमा बघायला गेला होता का, बस. फॅक्टरीला माहिती पाहिजे ना आपलं प्रोडक्ट कसं आहे. मॅन्युफॅक्चरर कोण आहे? प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला माहिती असतं की त्याच्या अमुक अमुक नंबरच्या या मॉडेलमध्ये किती किती डिफेक्ट आहे. हे प्रश्न माझ्या ताईला विचारला जात नाही, कारण तो वेगळा मॉडेल आहे, मी वेगळा मॉडेल आहे. मग ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने त्याला घडवलेलं आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला आपल्या घडवलेल्या मॉडेलवरती जर विश्वास नसेल, का नसावा? कारण मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जर डिफॉल्ट असेल तर त्या मॉडेलवरती त्याला प्रश्न उभे राहतील. आपल्याला सुद्धा माहिती असतात ना की आपले कर्म कसे आहे. मग जिजाऊंना आणि शहाजीराजांना आपले कर्म माहिती नसतील का? मग का घडलं जाणार नाही? छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी समजून घ्यायचा आहे ना, शिवाजी जर समजून घ्यायचा आहे ना, नरहर कुरुंदकर खूप सुंदर वेळ सांगतात. नरहर कुरुंदकर काय म्हणतात, शिवाजी जर समजून घ्यायचा असेल तर थोडासा शिवाजी व्हावं लागतं, त्याच्या व्यतिरिक्त शिवाजी कधी समजणार नाही. बरं, राजा म्हणून बघू नका, मुलगा म्हणून बघा. 7 वर्ष 1649 मध्ये शहाजी राजांना अफजल खानाने कैद केलाय. शहाजी राजांना पुण्याच्या परगण्यातनं जेव्हा परत बोलवलं गेलं, आऊसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हे बंगलोरला भेटायला शहाजीराजांना गेले. तिथनं ते परत आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजमुद्रा त्यांच्या हाती दिली आणि त्यांना सांगितलं, स्वराज्य मोकळं करा, स्वतंत्र करा म्हणे. स्वतः जाऊन जे काही संधान बांधायचे ते मी इथे बांधणार. म्हणजे कुठे? बंगलोरमध्ये. प्रतिपंच चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता सहाष्णू शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रासारखा, जसा प्रतिपदेचा चंद्र हा दिवसेंदिवस वाढत जातो, तसं शहाजीचा पुत्र हा शिवाजी याचं सुद्धा राज्य वाढत जावं, ही ती राजमुद्रा ही देऊन त्यांना पाठवलं. पण शिवाजी राजा हा स्वतःच स्वराज्य निर्माण करतोय ही गोष्ट जेव्हा अफजल खान आणि आदिलशाहीमध्ये कळाली तेव्हा शहाजीराजांना कैद करण्यात आलं. 7 वर्ष शिवाजीराजांनी एकही मोहीम काढलेली नाहीये. 1649 ते 1656 एकही मोहीम नाहीये स्वराज्याची. 7 वर्ष शिवाजीराजे हताश झाले का? शिवाजीराजे निराश झाले का? सैन्यबल वाढवलेलं आहे. हे शिकवा आपल्या मुलाला. कधी कधी पराभव म्हणून तुम्हाला थांबावं लागेल. पेशन्स. सामाजिक जीवनात आम्ही सगळ्यात जास्त स्वतःला जे काही सांगतो ते आम्ही सांगतो पेशन्स. कधी कधी यश इतकं येतं की तुम्ही तयार नसता, यू आर नॉट प्रिपेअर्ड, की असं कसं झालं. पण ज्या माणसाला माहिती असते की यश येणारच आहे तो स्वतःला प्रिपेअर करत असतो. आज तुम्हाला माझं वाक्य हे ओव्हर कॉन्फिडन्स वाटेल, पण मी तुम्हाला आज सांगतो, आज मी खूप लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा ते मला म्हणतात की तो बडा आदमी हो गया. म्हणलं मग पैदा ही बड़ा होगा. आता मेरे हिस्से की हार मेरे घर वालों ने झेली थी, मुझे जीतने के लिए ही पैदा किया गया है. मी स्वतःला का कमी समजाव? अपन स्वतःला कोणापेक्षा का कमी समझो? मैं बड़ा ही आदमी था, तुमने मुझे बहुत लेट समझा कि मैं बड़ा आदमी था. माझ्या मित्रांना मी कधीच लहान वाटलं नाही ना. ते कालही होते, ते आजही आहे, ते उद्याही राहणार. सामाजिक जीवनामध्ये तुम्ही कधी कधी एखादं असं वक्तव्य करता जे लोकांना आवडत नाही, मग लोक तुमच्या बाजूने नसतात, ते तेव्हाही असतात. असे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळा केलेले. तानाजी मालुसरे हे लहानपणीचे मित्र आहेत शिवाजी महाराजांचे. बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, बाजीप्रभू देशपांडे हे आधी आदिलशाही करता काम करायचे. म्हणजे आदिलशाहीचा जो जहागीर होता त्या जहागीरासाठी ते काम करायचे. जेदे बांदल हे आधी आदिलशाहीत होते. काळांतराने जेव्हा त्यांना स्वराज्याची मोहीम पटली तेव्हा ते महाराजांकडे काम करायला आले. बाजीप्रभू काय म्हणतात फुलाजींना, काय होतो रे आपण? एक 16 वर्षाचं तानं पोर आलं स्वराज्यामध्ये, स्वराज्याचं मंत्र पेरून गेलं
कोणासाठी काम करत होतो आपण, कोणाची गुलामी करत होतो आपण. ऍक्सेप्टन्स बघा, ऍक्सेप्टन्स. वयाने जवळजवळ 17-18 वर्ष मोठे आहेत बाजीप्रभू. सांगायचं तात्पर्य काय की स्वराज्याच्या मंत्रामध्ये किंवा या राष्ट्रकार्यामध्ये तुम्हाला आज जर कुठला एखादा मुलगा तुमच्या समोरून दिसत आहे, त्याचा ऍक्सेप्टन्स आज ठेवा. उद्या मोठा झाल्यावर त्याला हाराचं कौतुक करायला, त्याला पुष्प द्यायला जाऊ नका. शिवाजीराजाचे सवंगडी शिवाजी महाराजांना लहानपणापासून राजा समजत आहे. एखादा माणूस हा मोठा होतो, मग त्याच्याकडे जायला काही अर्थ राहत नाही, कारण तेव्हा सगळेच जाणार आहे ना. विक्ट्री हॅज 1000 फादर्स, डिफीट हॅज नन. लहानपणापासून ते सगळे सवंगडी आहे. अफजल खान दारावर येऊन टेकलाय. 1656 मध्ये चंद्रराव मोरेंना मारलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. जो आदिलशहाच्या परगणातला जहागीर आहे त्याला मारला आहे. आणि जवळजवळ जेव्हा अफजल खान दारावर येऊन टेकलाय, शिवाजी महाराजांचे सगळे सवंगडी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. काय म्हणता राजाला, राजे तुम्ही महत्वाचे आहेत आम्हाला. लाख गेले तरी चालेल, लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे. राजे, अफजल खानाचं वय किती आहे? अफजल खान 54 वर्षाचा आहे तेव्हा. शिवाजी महाराजांचं वय किती? 29 वर्षाचे आहेत शिवाजी महाराज. अफजल खान काय हा काही छोटा मोठा शिपाई आहे का? नाही. 1656 मध्ये जेव्हा औरंगजेब हा दक्षिणमध्ये आलेला आहे गव्हर्नर म्हणून, तेव्हा कल्याण भिवंडीच्या युद्धामध्ये औरंगजेबाला कैद केलं अफजल खानाने. म्हणजे मुघलांना सुद्धा ज्याची धास्ती होती, मुघल साम्राज्य आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य, ज्याची धास्ती होती, ते साम्राज्य सुद्धा डोकावून बघतंय की शिवाजी का अब क्या होगा. अफजल खान तो आहे ज्यांनी शहाजीराजांना कैद केलाय 1649 मध्ये. अफजल खान हा तो आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे बंधू म्हणजे संभाजीराजे याला कणकगिरीच्या युद्धामध्ये तोफा पुढे देऊन फसवून त्यांना मारलाय. अफजल खान हा तो आहे ज्यांनी कस्तुरी नंदन नावाच्या राजाला बोलावलं आणि मिठी देऊन छळ करून मारून टाकलाय. अफजल खान तो आहे. सगळ्यात मोठं संकट आहे, सगळ्यात मोठं संकट आहे. पण त्या संकटाच्या काळी शिवाजी महाराजांच्या मागे त्यांचे मित्र मात्र खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे जेव्हा अफजल खान आलेला आहे, त्या जावळीच्या जंगलामध्ये एक युद्ध झालेलं आहे, त्या युद्धामध्ये जावळीच्या एका टोकाला तानाजी मालुसरे संपूर्ण सेना घेऊन उभे आहेत आपले. एका बाजूला बाजीप्रभू देशपांडे आहेत, एका बाजूला कृष्णाजी नाईक आहे. कृष्णाजी नाईक कोण आहेत? कृष्णाजी नाईक हे शिवाजी महाराजांचे सगळ्यात छोटे सबऑर्डिनेट आहेत. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला चालले तेव्हा कृष्णाजी नाईक त्यांना सांगते की असं करा, जसं आज मॅडमला सावरकर सरांनी सांगितलं की नाही ते भारतवंशी लावतात, लावा. ऐकलं मॅडम. आपल्याला आपल्यापेक्षा एखादा ज्युनियर व्यक्ती सुद्धा एखादी गोष्ट जर सांगतोय ती ऐकायची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. कृष्णाजी नाईकांनी जेव्हा सांगितलं की राजे तुम्ही स्वतःच्या बॉडीला सील करून जा, म्हणजेच काय चिलखत घालून जा, ऐकलंय ते महाराजांनी. महाराजांनी नाही म्हटलं की मी शिवाजी आहे, तू कोण होतो मला सांगणारा. ऐकलंय महाराजांनी. महाराजांनी तसे लोक एकत्र केलेत. आणि काय प्रसंग आहे, काय प्रसंग आहे. 1659 अफजल खानाला जेव्हा फाडलं त्याच्या 2 महिन्या अगोदर सईबाईंचं निधन झालंय. सप्टेंबरच्या महिन्यात, नोव्हेंबरचा हा प्रसंग आहे. मला आज खूप लोक जेव्हा प्रश्न विचारतात की शिवाजीराजे जर वरतून बघत असतील तर शिवाजी महाराजांच्या काय अपेक्षा असेल, मी एकच गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. कोणीतरी तिथं आपल्यासाठी लढलं, कोणाची तरी अर्धांगिनी, त्या अर्धांगिनीचं शरीर सुद्धा जाताना कोणीतरी बघू शकलेलं नाहीये. मग निदान तुम्ही आज संसार करत असताना, आज तुम्ही या राष्ट्रामध्ये राहत असताना सुखी पद्धतीने राहा, एवढंच त्यांचं आशय असेल ना. एवढंच त्यांना वाटत असावं की आपण
राष्ट्राला सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने काय देऊ शकतो, तर भारताचं भवितव्य म्हणजे भारताचे येणारे नागरिक आपण देऊ शकतो. मग मुलं कशावरून शिकतात, आपण आपल्या पार्टनर बरोबर कसे वागतो तेच बघून मुलं शिकतील ना. आपण कसे चिडतो, आपले मुलं कसे चिडतात, पॅटर्न बघा. कसे चिडणार, जसे आपले आईबाबा चिडतात. कोणीतरी आपले स्वप्न डावलून स्वराज्याचे स्वप्न बघितले. त्यांना वाटलं नसावं का की आपण कोणावर तरी प्रेम करावं, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, स्वराज्याचं स्वप्न आपण बघावं. एक लक्षात घ्या, तुम्हाला मिळालेलं आयुष्य किंवा तुम्ही हे जे काही संसार, या संसाराच्या गाडीमध्ये तुम्ही जे काही चालताय, हा स्वराज्याचा अट्टाहास तुमच्यासाठी झालेला आहे. निदान राष्ट्राला तुम्ही खूप काही देऊ शकले नाही, तरी निदान आपला संसार नीट पद्धतीने करा. एक खूप सुंदर मूवी आहे हॉलिवूड मधली, सेव्हिंग द प्रायव्हेट रॅन म्हणून. वर्ल्ड वॉर वरची ती मूवी आहे. त्या वर्ल्ड वॉरच्या मूवीमध्ये 2 मुलं असतात एका घराण्यातले. एक मुलगा हा पहिलेच शहीद होऊन जातो. तर ती बाई प्रेसिडेंटला चिठ्ठी लिहिते अमेरिकेच्या की माझा एकच मुलगा उरलेला आहे, मला तो मुलगा परत हवाय. त्या एका मुलाला आणण्यासाठी एका छोट्याशा आफ्रिकेच्या बेटातनं ते लोक त्याला एस्केप करायला जातात की नाही, प्रेसिडेंटने सांगितलंय तुला पोचवायचं आहे. त्यांची समस्त तुकडी तिथे बलिदानी जाते. तर जात असताना जो शेवटचा त्यांचा जो कॅप्टन असतो त्याला हा रॅन विचारतो, म्हणजे प्रायव्हेट रॅन म्हणजे तिकडला सोल्जर, हा रॅन विचारतो की मी तुमच्यासाठी काय करू शकतो, मैं आपके लिए क्या कर सकता हूं, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तो म्हणतो की तू फक्त जा आणि चांगलं आयुष्य जग, चांगला नागरिक म्हणून जग, आम्हाला खूप काही नाही पाहिजे तुमच्याकडनं. शिवाजीराजे तुमच्याकडनं अजिबात एक्सपेक्ट करत नाहीये की तुम्ही जाऊन तलवारी उगारा, तुम्ही वक्तव्य द्या, तुम्ही मिलिटरीत जा. नाही, चांगले नागरिक म्हणून राहा. संसार नीट पेला आपला, ते जास्त महत्वाचं आहे. अफजल खान गेला पावनखिंडीच्या युद्धामध्ये, बाजीप्रभू देशपांडे यमाला सांगताय उभा राहा, माझा राजा अजून गडावर पोहोचलेला नाहीये. कोण आहेत मराठे, यमाला दरवाजावर उभे करणारे आहेत मराठे. आम्ही नेहमी सांगतो खूप काम केलं आम्ही, खूप. रात्री 9च्या सुमारास निघाले ते पन्हाळगडावरून. पन्हाळावरून निघाले, विशाल गडावर जायचं आहे, पावनखिंड मध्ये लागलेली आहे. जवळजवळ 9च्या सुमारास निघाले रात्री. सकाळी 9ला ते पावनखिंडीत येऊन पोहोचलेले आहे. 9 तास आपण रात्री काय खाल्लं, आपण काय रात्री काय पिलोय, काहीच 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 भान नाहीये. 12 तास पैदल यात्रा गेली, 48 किलोमीटर. 12 किलोमीटर दूर तिकडे विशालगड आहे, पण पुढे सुर्वेंचे मोर्चे लागले म्हणून 3 तास ती खिंड लढवून ठेवायची होती. ती खिंड 9 तास लढवल्या गेलेली आहे. तो सिद्धी जोहर जो आला होता, त्यांनी सिद्धी मसूदला पाठवलं. आणि तो प्रसंग असा आहे की जेव्हा बाजीप्रभू तिथे पूर्ण आकांताने लढतायत, तेव्हा सिद्धी मसूदने एक नेम धरायला बोलवलं आणि त्याला सांगितलं निशाना लगाओ. बोले किसपे निशाना लगाना है, बोले उस पे निशाना लगाओ जो इनका सेनापति है. बोले कौन सेनापति है, बोले वो सेनापति है जो शेर की तरह लड़ता है. बोले अरे सभी तो शेर की तरह लड़ते, किस पे निशाना लगाऊ मैं. त्या खिंडीमध्ये 300 बाजीप्रभू देशपांडे एकत्र लढत होते. या कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही शिकवता, समाजातलं एखादं काम तुम्ही जेव्हा करता, एखादं कार्य जेव्हा तुम्ही हाती घेता, ते कार्य माझं कार्य आहे. हे कॉलेज माझं कॉलेज आहे. मग माझं कॉलेज कसं चालवावं हा विचार डोक्यात ठेवून इथे कार्यरत राहा. मी प्रिन्सिपल आहे का, नाही, मी साधा स्टाफ मेंबर जरी आहे, मी साधा शिक्षक आहे, पण हे कॉलेज जर माझं असतं तर मी माझ्या स्टाफकडनं काय एक्सपेक्ट केलं असतं, तसे वागा. त्या नेमदारांनी सांगितलं म्हणे अरे किसे मारू. बोले सभी सेनापति की तरह लड़ रहे, बोले जो शेर की तरह, सभी शेर की तरह लड़ रहे. मग त्यांनी काय सांगितलं, बोले सर से लेके पैर तक जो लाल बूंद खून में नहाया हुआ है वो है बाजी. म्हणजे शेंदूर भासलेल्या मंदिरातल्या एखाद्या हनुमंताच्या मूर्तीकडे बघितल्यावर तो जसा सिंदूराने पूर्ण भरलेला असतो
रक्तामध्ये आंघोळ घातली होती बाजीप्रभूंनी स्वतःच्या शरीराला. रक्तात माखले होते ते. त्या बंदूक धराने गोळी मारली, बाजींच्या कमरेवर गोळी लागली, बाजी कोसळले. यमाला सांगितलं थांब, तिथंच उभा राहा. माझा राजा गडकोटावर पोहोचलेला नाहीये. तोफांचे बार झाले. बाजींनी सांगितलं माझ्या राजाला सांगा बरं, तुमचा बाजी लढत लढत गेला. आपण जेव्हा आयुष्यामध्ये हा विचार करतो ना की मी खूप काम केलंय, भरपूर काम केलंय, भरपूर काम माझं झालेलं आहे, तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंना आठवा. लोक काम करता करता गेली, आपण झोपीत जातो फक्त काम करता करता. तितकं काम करायचंय आपल्याला, तितकं काम करायचंय राष्ट्रासाठी. आणि कसं करायचंय? हे कॉलेज माझं आहे, हे राज्य माझं आहे. म्हणजे एखाद्या लग्न झालेल्या माणसाला विचारावं ही बायको कोणाची, तो सांगणार माझी. मग त्याला विचारावं राष्ट्र कोणाचं, तो म्हणणार आमचं. मग बायकोला काही झालं तर आपण त्याची जबाबदारी कोणाची, त्याची. राष्ट्राला काही झालं तर आपली. मग तो करत नाही म्हणून मी करणार नाही. अरे बायको तुमची आहे, तिला काही झालं तर तुम्ही जाता ना धावून. मग राष्ट्र माझं आहे, राष्ट्राला काही झालं, कॉलेजला काही झालं, कार्याला काही झालं, कोणी येऊ ना येऊ मी जाणार. ही भावना मनात असली पाहिजे. छातीचा गडकोट करून कोण उभा आहे मला माहिती नाही, मी उभा राहणार, हे बाजींचं म्हणणं आहे. 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराजांना स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचं नव्हतं. त्या आई जिजाऊंना काय म्हणतात, अहो साहेब द्यायचं असेल तर इतकं मोठं सिंहासन द्या की माझा प्रत्येक मावळा या सिंहासनावर बसू शकला पाहिजे. त्यांना आठवलं नसेल का तो तानाजी? त्यांना आठवलं नसेल का बाजीप्रभूंचं ते रूप, रौद्र रूप? जेव्हा पावन खिंडीतून शिवाजीराजे जात असताना सांगतात की नाही नाही बाजी, हा सैतानी खेळ, मी जाणार नाही. ते बाजी काय म्हणतात, तुम्ही मला पित्याचा मान दिलाय, पितृतुल्य समजलाय मला. राजे तुम्ही जर इथनं आज गेले नाहीत ना, आत्ता गेले नाहीत ना, तुमच्या मिशा पिळून मी तुम्हाला त्या पालखीत बसवणार आहे. आठवलं नसेल का तो रामजी पांगेराचं नावच कोणाला माहिती नाहीये. शाहिस्ते खान हा जेव्हा चाकणच्या किल्ल्यावर आला तेव्हा तिथं रामजी पांगेरा नावाचा 300 रामोशाची टोळी घेऊन तिथे एक माणूस उभा होता. कोणालाच माहिती नाहीये इतिहासामध्ये हा कुठून आला, कसा आला, कोणालाच माहिती नाही. पण रामजी पांगेरा आणि त्याचे रामोशी लोक हे सगळे अंगाने धाड धिप्पाड, तो तिथे चाकणच्या किल्ल्यावर चालून आला तेव्हा रामजी पांगेराने स्वतःच्या अंगाचे अंगवस्त्र वरचे काढलेत आणि सांगितलं आजा मारून ना मी तुझे. इतिहासामध्ये असे काही लोक झालेत की ज्यांचे नाव सुद्धा आपल्याला माहिती नाहीये, पण ते कार्य करत आहे. मग आज जर आपल्याला इथून काही शिकून जायचं असेल, असा विचार करू नका की माझं वय 50 आहे, माझं वय 55 आहे, आम्हाला काय करायचं आहे, आमची मुलं करतील. निदान त्या मुलांच्या डोक्यामध्ये एखादं स्वप्न पेरा आणि विसरून जा की ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तुम्ही सुद्धा शाश्वत आहे, कारण त्याची काहीच गॅरंटी नाहीये. स्वप्न महत्वाचं आहे, संस्कार महत्वाचा आहे. जी वीट स्वराज्याची 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी छत्रपतीची उपाधी लावली, ते स्वप्न कोणीतरी 1630-1635 साली बघितलेलं होतं. आपण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहो तर स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे. आपलं प्रोडक्ट हे उत्तमच निघणार. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवविचार, शिवसंस्कार याचा जागर करीत स्वराज्याचं मूळ स्वप्न जरी शहाजीराजांचं असलं तरी ते पूर्तीस आणणारे आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांसाठी उत्तम अशा जडणघडणीसाठी प्रेरक असणार याची शाश्वती. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाकडे वळूया.
कार्यक्रमाचा अंतिम टप्पा अर्थातच अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांना मी अध्यक्षीय मनोगताकरिता सविनय आमंत्रित करते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने महाराजांना विनम्र अभिवादन. आजच्या या शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आशिषजी, इतिहास विभाग प्रमुख पांडे मॅडम, उपप्राचार्य महाजन सर, सर्व प्राध्यापक, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, आशिषजींचं आपले डोळे खाडकन उघडणार अत्यंत प्रभावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाकडे, त्यांच्या कार्याकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे असं एक सुंदर व्याख्यान इथे झालं. आशिषजी, मी तुम्हाला 2-3 बाबतीत धन्यवाद देणार आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवले. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य नेमकं काय होतं? कारण इतिहास जो मांडला गेला आहे तो इतिहास प्रत्येक वेळी खरा इतिहास आपल्या समोर आलाय असं झालं नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी ज्यांनी पोहोचवले ते बाबासाहेब पुरंदरे. आणि छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवत असतानाच तेवढ्याच प्रभावीपणे छत्रपती संभाजी राजांविषयीचे असलेले गैरसमज दूर सारत संभाजी राजांचं कर्तृत्व, त्यांचं धर्मप्रेम, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे शौर्य ज्यांनी घराघरात, गावागावात पोहोचवलं ते शिवकथाकार विजयराव देशमुख म्हणजे सद्गुरुदास महाराज यांनी जे व्रत घेतलं होतं ना आयुष्यभर, हे व्रत, हेच एकच व्रत ज्यांनी पाळलं, त्यानंतर म्हणजे बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान ऐकत असताना फक्त आपण श्रोते व्हायचं नाहीये. सद्गुरुदास महाराजांना हे अपेक्षित होतं की आपण फक्त श्रोते व्हायचं नाहीये. ते जे व्रत आहे ते नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आशिषजी, तुम्हाला धन्यवाद यासाठी आहेत की ते व्रत आता तुमच्यासारख्या तरुणांनी काही निवडक तरुणांनी आपल्या हाती घेतलेला आहे आणि महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं शौर्य, त्यांची रणनीती, त्यांचं प्रशासन, त्यांची स्वराज्यविषयक भूमिका, या अनेक भूमिकेतून आशिषजी आणि आशिषजींसारखे काही तरुण आज महाराष्ट्रभर हा विषय मांडतात आहे. आत्मिक समाधानापलीकडे त्यांना काय प्राप्त होतं नाही का? तरीही म्हणूनच ते व्रत आहे की एकदा जे स्वीकारलं त्याचं पालन करत राहायचं. दुसरे धन्यवाद असे
की अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वासोबतच मांडला, की आपलं वय काय, आमचं झालं आता, आता आम्ही काय करायचं, आम्ही तर आता 2-4च वर्ष राहिले रिटायरमेंटला, मग आता काही उरलंच नाहीये आयुष्यात. बरं, हरिहरी करायचं तर तेवढी ती क्षमता नाही का, त्याच्यासाठी एक पात्रता लागते ना. हरिहरी करणे सोपं नाहीये. म्हणजे माळ घेऊन बसणं सगळ्यात जास्त जर कोणतं पीडादायक असेल तर माळ घेऊन बसणं म्हणजे आत्मिक चिंतन व्हायला लागतं ना, आपणच आपल्याला ओळखायला लागतो. तेव्हा वाटतं की अरे आपल्या समोर हे चित्र आहे म्हणून आपलं असतं ना, असंच आहे. म्हणूनच मी खाडकन डोळे उघडणारे जे म्हटलं ना, ते यासाठी. तिसरे धन्यवाद तुम्हाला यासाठी आहे, वक्ता कसा असावा, तुम्ही ज्या पद्धतीची तयारी करता, तुम्हाला तशी तयारी करण्याची गरज नाही, कारण छत्रपती शिवाजींचं चरित्र तुमचं तोंडपाठ आहे, अनेक प्रसंग तुम्हाला माहिती आहेत. परंतु जसे श्रोते आहेत, अपेक्षा होती 5-50 मुलं समोर असावीत. सुरुवातीला 4 विद्यार्थी होते, नंतर 8-10 झाले. काळ बदललाय, आपलं अपयश म्हणावं लागेल प्राध्यापकांचं, नाही का. परंतु ज्या पद्धतीने विद्वान प्राध्यापकांसमोर भाष्य व्हायला पाहिजे, त्यापेक्षा अधिक सुंदर तुमचं आजचं व्याख्यान झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले असे अनेक 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 प्रसंग आहेत किंवा त्या घटना आहेत. त्यापैकी एक जरी घटना, बाजीप्रभूंचं सुंदर उदाहरण त्यांनी दिलं, अशी एक घटना जी प्रेरणादायी आहे आणि त्या घटनेचे जर चिंतन आपण केलं तर मला वाटतं की आपलं आयुष्य सुंदर होईल, प्रेरक होईल. आणि जी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वसामान्य लोकांकडनं होती, मावळे तर त्यांच्या सोबतच होते, सवंगडीच होते, परंतु सर्वसामान्य माणसांनी नेमकं काय करावं, हे इतक्या पिढ्या उलटून गेल्या तरीही आज त्याची गरज भासते आहे. आजही ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्या लक्षात येईल की लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरुवात का केली. ह्या जरी प्रश्नाचा शोध घेतला ना तर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कळतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली, त्या आरतीचा थोडा जरी अर्थ कळला तर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि कार्य तुम्हाला कळेल. त्यामुळे अत्यंत सुंदर असं व्याख्यान तुमचं झालं, प्रेरक ते व्याख्यान आहे. आणि आधी तुम्ही आलेले या महाविद्यालयात आणि आता आलेले, बरंच अवतारातही फरक आहे, वक्तृत्वातही बऱ्या चांगलाच फरक आहे. कारण आता म्हणजे ती एक महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून आलेला या व्यासपीठावर आणि आजचे आशिषजी, तुमची अशीच प्रगती हो. तुम्हाला केवळ महाराष्ट्र नाही तर या देशात तुमची शिवकथाकार, शिवचरित्रकार आणि अशी तुमची ख्याती हो, ह्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घडामोडी हा आपणासाठी प्रेरणादायी आहे, तेव्हा त्यातला एक तरी भाग आपण आपल्या दैनंदिन जीवनात वर्तनात आणावा या अपेक्षेसह राष्ट्रीय शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय भावना आणि एकता वाढावा या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्यासाठी देखील सदैव प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद सर. विचार दीप उजळता अंतरी जागा होई विश्वास.
विचार दीप उजळता अंतरी जागा होई विश्वास. शिवरायांच्या कार्यातून शिकूया धैर्य खास. न्याय समता मानवतेचा धरू दृढ संकल्प. हीच अमुची मानवंदना, हीच खरी आमची धारणा. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा अर्थात आभार प्रकटन याकरिता मी डॉक्टर दीपाली महाडिक मॅडम यांना इथे आमंत्रित करते. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. सह्याद्रीच्या कड्या कपारीतून धमधमणाऱ्या या सिंह गर्जनेला, स्वराज्याच्या या पवित्र संकल्पनेला, हिंदवी स्वाभिमानाच्या तेजस्वी ज्योतीला आज आपण विनम्र अभिवादन करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील सुवर्ण पान नव्हे, तर ते राष्ट्राच्या आत्म्याच्या स्पंदनशील श्वास आहे. त्यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या सर्व जाज्वल मूर्तीच्या रूपात आज आपण प्रेरणादायी जयंती उत्सव यशस्वीपणे समारोप करण्याकरता, कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याकरता आज मॅडमनी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल माझे भाग्य आणि कर्तव्य आहे. मी डॉक्टर दीपाली महाडिक महाराजांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा करते. सर्वप्रथम मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेतूनच हा कार्यक्रम आकाराला आला आणि यशस्वीरित्या पार पडला. सरांनी आपले अध्यक्षीय भाषणातून अमूल्य विचार तरुण पिढीने कसे वागावे हे यातून सांगितले. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल, त्यांच्या अनेक छोट्या छोट्या प्रसंगाबद्दल मोलाची माहिती प्रदान करणारे आपले आजचे कार्यक्रमाचे वक्ते माननीय श्री आशिषजी भारतवंशी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या सोहळ्याला विशेष उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर जितेंद्र महाजन सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमाच्या संयोजिका महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता पांडे मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा निनावे मॅडम यांचेही मी आभार मानते. तसेच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या प्राध्यापक वृंदांचेही मी विशेष आभार मानते. तसेच कार्यक्रमाला थोड्या का संख्येने उपस्थित असणारे आमचे विद्यार्थी वर्ग यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचेही मी विशेष मनपूर्वक आभार मानते. जाता जाता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यातल्या 2 ओळी सांगते. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तमान तेजा, हे हिंद तपस्वी पुत्र ईश्वरी ओझा, हे हिंदूशी सौभाग्य भूतीचा राजा, हे हिंदू नरसिंहा, हे प्रभू शिवाजी राजा, हे प्रभू शिवाजी राजा, हे प्रभू शिवाजी राजा. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करूया. कृपया सर्वांनी राष्ट्रगीताकरिता उभे राहावे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते.